सध्या राहुल गांधी तिथे दाखल झालेत. गेल्या 15 मिनिटांपासून ते त्या कुटुंबांशी संवाद साधतायत, त्यांचं सांत्वन करतायत. त्यामुळे आता राहुल गांधी आपली पुढची राजकीय भूमिका कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. आज सकाळपासूनच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घराबाहेर पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय. अनेक राज्यातले काँग्रेसचे महत्वाचे नेते त्या ठिकाणी दाखल झालेत. यशोमती ठाकूर असतील, नाना पटोले असतील, सोबतच इतर अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेत. राहुल गांधी गेल्या 15 मिनिटांपासून या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची बातचीत करतात. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडे. गजानन, खरं तर तुम्ही सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची बातचीत सुद्धा केली होती. त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत? एकूणच बातचीत झालेली आहे. त्यांच्या भावना आक्रमक आहेत आणि ते सातत्यानं जे आहेत ते मागणी हेच करतायत की जे काही माझ्या मुलाचा मृत्यू झाला यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी जे आहे ते सातत्यानं सोमनाथ यांच्या आई आणि भाऊ करताना पाहायला मिळतं. त्याचा कुठलाही दोष नसताना त्याला अटक करण्यात आली होती आणि तो चांगला सुज्ञ असा होता. तो एलएलबीच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होता आणि त्यामुळे तो अशा पद्धतीचं काही काम करू शकत नाही असा आरोपही त्याच्या कुटुंबियाकडून केला जातो. आणि तेव्हापासून जो आहे त्यामुळे जी ती आई आहे ते सातत्यानं हे सांगण्याचा प्रयत्न करते की माझ्या मुलावर अन्याय झालाय, मला न्याय हवाय, मला पैसे नकोय, मला मदत नकोय, नोकरी नको, अशा पद्धतीचं सातत्यानं प्रत्येक जो कोणी नेता येईल त्यांना ती मागणी करताना पाहायला मिळते. तीच संपूर्ण वार्तालाप जो आहे तर तीच कहाणी जी आहे तर त्यांच्या आईने राहुल गांधी यांच्याकडे सुद्धा मांडल्याची सूत्रांनी दिलेली माहिती आहे. आणि त्यामुळे आता राहुल गांधी नेमकं या प्रकरणावर काय बोलतात, काँग्रेस काय भूमिका घेते हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यालाने गजानन, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेमध्ये माहिती दिली होती की या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू असं एक प्रकारे आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनावर सूर्यवंशी कुटुंबीय समाधानी नाहीत असंच दिसतं. हा अधिवेशनामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन सुद्धा दिलं होतं की आम्ही या प्रकरणामधला एक पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड नावाचे आहेत त्यांना निलंबित केलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करू असं आश्वासन सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाला दिलं होतं आणि 10 लाख रुपयाची मदत देऊ केली होती. पण या सगळ्या आश्वासनावर हे कुटुंबीय कुठं समाधानी नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की चौकशी तर झाली पाहिजे, कठोर चौकशी कसून झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलाचा जो आहे तो नाहक बळी गेला आहे, त्यांचा खून करण्यात आलाय असा त्याच्या आईचा आरोप आहे. हा खूप चांगला माझा मुलगा होता, कमवता मुलगा होता आणि तो माझा आधार जो आहे तो महत्वाचा निघून गेलेला आहे आणि त्यामुळं कारवाई होणं खूप महत्वाचं आहे असं सोमनाथची आई सांगताना पाहायला मिळते. त्याच्या भावाचंही असं म्हणणं आहे की माझ्या भावाचा कुठलाही ह्याच्यामध्ये गुन्हा नसताना त्याला अटक करण्यात आली होती आणि तो काहीही करत नसताना त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून त्याला जेरबंद करण्यात आलं आणि पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. त्याला मोठ्या प्रमाणात त्याच्या शरीरावर जे आहे ते जखमा होत्या आणि त्याच्या संदर्भातलं जे विच्छेदनाची मागणी आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात आली होती की इन कॅमेरा व्हावं. त्यानंतर संभाजीनगरला जे आहे ते शवविच्छेदन सुद्धा करण्यात आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यविधी झाला होता. जो काही प्राथमिक रिपोर्ट आला त्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल जखमा असल्याचं त्याच्यामध्ये एक रिपोर्ट आला होता. पण अंतिम जो रिपोर्ट आहे, अहवाल आहे तो अजून अद्याप प्राप्त झाला नाहीये. पण त्यामध्ये मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असं कुटुंबियाचं संपूर्ण म्हणणं आहे. त्यामुळं कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी त्याची माता आई असतील किंवा भाऊ असतील जे आहे ते एकूण आपली सातत्यानं आपल्या तळमळीनं सगळ्यांना सांगताना पाहायला मिळतात. मला न्याय द्या अशी अर्थ हात मागताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या पक्षाची सगळी राजकीय नेते मंडळी इथं येऊन गेलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांनी अनुदानातली जी काही रक्कम 10 लाखाऐवजी वाढवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. तुमच्या मुलाला आम्ही नोकरी सुद्धा देऊ असंही आश्वासन दिलं होतं. हे सगळे अंत्यविधीचे कार्यक्रम जे आहेत 13 हे सगळं आटोपून मला पुण्यामध्ये भेटा आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते मार्गी लावू. मी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे 3 जण बसून हा सगळा प्रश्न सोडू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. पण त्यानंतरही हे कुटुंबीय कुठेतरी आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचं समाधान झालेलं दिसत नाहीये आणि त्यामुळं त्यांची मागणी जी आहे हीच मागणी आहे की आमच्यावर अन्याय झाला तो कुठेतरी दूर झाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते आपल्या मागणीवर ठाम आहेत असं दिसतंय.
नक्कीच सध्याही आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात. सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय राहुल गांधी यांच्यासमोर भावूक झाल्याचं पाहायला मिळतं. राहुल गांधी आज परभणीत आलेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सध्या भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत. खरं तर या सगळ्या प्रकरणात आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबियांची आहे. परभणीमध्ये आंदोलन झालं होतं, संविधानाची विटंबना झाली होती, एक प्रकारे हिंसक वळण आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. राहुल गांधी यांचा परभणी दौरा म्हणजे राजकीय नौटंकी आहे. शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर आता टीका केली. राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली. शरद पवारांच्या नंतर राहुल गांधींचाही हा आता परभणी दौरा होतो आणि या दौऱ्यावर आता संजय शिरसाट यांनी टीका केली. गांधींचा हा परभणी दौरा म्हणजे राजकीय नौटंकी असल्याचं त्यांनी म्हटलं. As